आज सकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। मी आता हिंगोली शहरातील सिटी क्लब परिसरात असलेल्या सखी मतदान केंद्रावर आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे मतदान केंद्र आकर्षक असं सजवण्यात आलं आहे। या ठिकाणी सर्व जे आहेत ते महिला कर्मचारी आहेत आणि सर्व महिला कर्मचाऱ्यांनी जे पिंक ड्रेस पिंक साड्या घातलेलं पाहायला मिळतं। आणि या मतदान केंद्रावर पहिलं मतदान करणाऱ्या ज्या महिला मतदार आपल्या सोबत आहेत, ताई काय नाव आहेत? आज या मतदान केंद्रावरचं पहिलं मतदान तुम्ही केलंय, काय भावना आहेत? माझी भावना चांगली आहे आणि सगळ्यांनी पण येऊन वेळेवर येऊन सगळं मतदान करायला पाहिजे। आणि माझं नाव संतोष गोकुलचंद अग्रवाल आहे। मैं भारत हूँ, भारत है मुझे मैं ताकत हूँ, ताकत है मुझे में। भारत माता की जय, भारत माता की जय। तुम्ही युवा मतदार आहात, इथं मतदान केलंय, काय आव्हान करणार आहेत मतदारांना? मी सांगणार आहे की त्यांनी सर्वांनी करावे, सर्व युवांनी द्यावे आणि आपला हक्क बजावावे। निश्चितच यांनी यांच्या भावना व्यक्त केल्या। आणि आज जे आहे ते हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडतं आणि हिंगोली लोकसभेत जे आहे ते 18,17,734 मतदार आज दिवसभरात आपला हक्क बजावणार आहेत। त्याचबरोबर जे आहे ते 2008 बूथवर ही सर्व मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 33 उमेदवाराचं भवितव्य जे आहे ते आज मतदान पेटीत बंद होणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।